जय शिवराय. मी श्रवण मनोज तांबे स्वागत करतो आपल्या YouTube चॅनल फिरस्ता श्रवणवर. आज आपण चाललेलो आहोत किल्ले सुधागड आणि बल्लाळेश्वर येथे. सकाळचे 5 वाजलेले आहे. आमच्या सोबत पप्पा, मम्मी, तनुदादा, मावळूदादा आणि आमचे हस्की स्काई येणार आहे. चला तर मग जाऊया किल्ले सुधागड. सकाळचे 7 वाजलेले आहेत. आता आपण तामिनी घाटातून चाललेलो आहोत. वाघोली पासून सुधागड पर्यंत अंतर 150 किलोमीटर आहे. सुमारे 4 तासांच्या प्रवासानंतर आता आपण आलेलो आहोत दर्यागाव इथे. दर्यागाव हे सुधागडच्या पायथ्याचे गाव आहे. आता आपण थोड्या वेळाने ट्रेक सुरुवात करणार आहोत. सकाळचे 8:45 वाजलेले आहेत. आम्ही ट्रेकला सुरुवात केलेली आहे. पायथ्याचे दर्यागाव खूप सुंदर आहे. ट्रेक चालू केल्यानंतर अतिशय मजेदार गोष्ट घडली. बाबीवर सगळे कुत्रे भुंकत होते. गडाच्या अर्ध्यावरती ह्या लोखंडी पायऱ्या लागतात. ह्या सुधागडाच्या पहिल्या पायऱ्या आहेत. थोड्या वेळानंतर गडाच्या दुसऱ्या लोखंडी पायऱ्या लागल्या. जेजुरीच्या पायऱ्या चढतोय. या गडाला आधी त्या जुन्या पायऱ्या होत्या, त्या उद्ध्वस्त झाल्या म्हणून या नवीन पायऱ्या बसवल्या. या पायऱ्या खूप हालत आहे म्हणून जाताना थोडीशी भीती वाटत आहे. या काकूंकडून आम्ही कोकम सरबत आणि लिंबू सरबत घेतले आणि ह्यांनी बाजूच्या गावांची आणि गडाची खूप चांगली माहिती सांगितली. हा गडाचा चिलखती बुरुज हा अतिशय भव्य दिव्य चिलखती बुरुज आहे आणि ह्या तिथे जाणाऱ्या पायऱ्या. हा आहे गडाचा दुसरा चिलखती. आम्ही तिथून आता आलो. आम्ही हरवलेलो. आता तिथे आम्हाला वाट सापडली. हा एकदम छोटासा रस्ता आहे. आणि इथे समोर अतिशय सुंदर आपली सह्याद्री दिसत आहे. हे आहे सुधागडाचे टकमक टोक आणि तो जो शिखर दिसत आहे तो सेम कळसुबाईगत दिसत आहे. ह्याला पाहून कळसुबाईची आठवण येत आहे. आता आम्ही पूर्वेकडील चिलखती वरून आलो आणि महादेव मंदिराकडे ही वाट जाते. आम्ही तिथून चाललेलो आहोत. नारो मुकुंदांनी 1648 साली म्हणजे जेव्हा शिवाजी महाराज 18 वर्षांचे होते तेव्हा हा किल्ला आपल्या स्वराज्यात आणला. गडाच्या माथ्याला पोहोचलेलो आहे आणि इथे तैल बैलाचं खूप सुंदर दर्शन झालेलं आहे. आम्ही आता गडाच्या माथ्यावर आहे. त्या साईडला कमळतळे आणि इथे सिद्धेश्वर महादेव मंदिर आहे. सर्वच गडांवर गड देवता आढळतात आणि इथे तसाच गड गणपती. इकडे तेलबैल, धनगर, कोरीगडकडे येणाऱ्या लोकांना अन्न घेणं हे सगळे. त्यानंतर ते मधले रस्ते जे आहेत म्हणजे वाघजाई घाट, सवासनी घाट, त्यानंतर ठाणा लेणं, मधल्यानंतर घोडेची भोरप्याची नाळ, त्यानंतर ह्या इकडून केवणीवरून एक रस्ता आहे. असे आम्ही सगळ्या रस्त्याने म्हणजे ह्या भोर घाटापासून जे हे सह्याद्रीच्या रांगा आहेत त्यातल्या सगळ्या रस्त्यांची आम्ही निहान करत असतो लोकांना, म्हणजे मार्गदर्शन करतो. म्हणजे हा महाराजांच्या काळातल्या वाटा आहेत. हे आहे गडावरचं शंकरांचं दुसरं मंदिर. इथे दर्शन घेऊन आपण भोराई मंदिरात जायचं. भोराई मंदिरात जायचंय आणि तिथून नाही काय तुम्ही बघू शकता. हे एकदम शुद्ध पिण्याचे पाणी आहे. इथे गडाची अतिशय सुंदर तटबंदी आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत दरवाजाकडे.
तो जो दरवाजा दिसतोय तोच तो चोर दरवाजा आहे आणि तिथून पण एक रस्ता आहे गडाच्या खाली जायला, गडाच्या पायथ्याला जायला. इथे खूप साऱ्या वेरगाई आहेत आणि हे दीपक स्तंभ आणि हेच ते बोराई माता मंदिर. ही घंटा आहे ती थेऊरच्या घंटा सारखीच आहे आणि इथे ह्या घंटेला चिमाजी अप्पांनी आणलेले आहे. महाराजांनी राजधानीसाठी पाणी दिलेली, पण रायगड मध्य ठिकाणी असल्यामुळे रायगडवरून एकच रस्ता आहे आणि साईडला डोंगर नसल्यामुळे महाराजांनी रायगड केलं. त्यावेळेला महाराजांनी 5,000 होऊन ह्याला खर्च केलेले आहे. रायगडचा महादरवाजा आणि हा महादरवाजा सेम तसाच आहे. त्यानंतर समोर जी घंटा आहे ती चिमाजी अप्पांनी वसईच्या किल्ल्याची ही घंटा तिला अर्पण केलेली आहे. एक आधी आपलं अष्टविनायक क्षेत्र बल्लाळेश्वर मंदिर तिथं याच्यापेक्षा मोठी आहे, तिथं आहे. भीमाशंकरला आहे, त्यानंतर मला थोरला अशा 5 ठिकाणी दिलेले आहे. त्यानंतर संभाजी महाराजांनी बराचसा काळ इथे काढला होता. औरंगजेबाचा बंडखोर मुलगा आपकार यांनी बापाच्या विरुद्ध बंड करून संभाजी महाराजांनी त्यांना आश्रय दिला होता आणि तेव्हा इथे ठेवलं होतं. त्यावेळेला दुसऱ्यांदा जो कटकारस्थान झालं संभाजी महाराजांविरुद्ध, त्यावेळेला काही लोकांना ह्या टकमक टोकावरला शिक्षा करण्यात आली आणि काही लोक इथून पळून खाली गेले. ते खुरावले, औंढे, परळी इथं पाणी कोपोली रस्त्याला गाव आहे तिथं हत्तीच्या पायी देण्यात आलं. या ठिकाणी एक हनुमानांचं मंदिर आहे. गडाच्या ह्या बाजूला खूप जंगल माजलेलं आहे. हा आहे सुधागडचा महादरवाजा. हा सेम टू सेम रायगडच्या दरवाजा सारखाच दिसतोय. तुम्ही बघू शकता हा अतिशय सुंदर असा सुधागडचा महादरवाजा आहे. या महादरवाजावर सुद्धा सुंदर अशी शरभ शिल्पे कोरलेली आहे. इथे सुद्धा सोनकीची फुले आढळतात. समोर जे दिसतंय ते आहे धान्याची कोठरी आणि त्याच्यामधून जो रस्ता जातो तो थेट टकमक टोकावर. त्या तैलबैलाच्या भिंती आम्ही 2 वर्षांपूर्वी तिथे गेलेलो, तेव्हाच्या आठवणी जागात आल्या. हे गडाचं अंतिम टोक म्हणजे टकमक टोक आणि अशा पद्धतीने आम्ही हा अख्खा गड एक्सप्लोर केलेला आहे. टकमक टोकावरून अतिशय सुंदर सह्याद्रीचे दर्शन होते. जवळपास अर्धा गड आम्ही उतरून आलेलो आहोत आणि आता थोडा वेळ इथे विश्रांती घेणार आहोत. सुमारे 7 तासांच्या ट्रेक नंतर आम्ही बल्लाळेश्वराचे दर्शन घ्यायला गेलो. भेटूया पुढच्या व्लॉगला. जय शिवराय.